सारवल्याशिवाय घराला रोषणाई नाही. बघू शकता सारवलंय मी. हे काय लिपून फिपून सगळं. हो का बघू शकता. पण ती देवावर आहे का नाही त्या सगळं संडासाचं पाणी पाठीमागणं येतंय. पण सांगितलं तर भांडणं होते ती म्हणून त्यामुळं देव चट बघून घे. तर हो का मी ह्या पद्धतीने अगं बया पाय भरतेले ना म्हणून मी नीट दाखवते. आतमध्ये जाई नाही. ओलं आहे आत्ताच घेतलं सारवून. हो का कडं कोपरण आणि सगळं बिळण हे सगळे लिपून घेतले सारवून. तसंच बानूबाई हो का खेळती या कूलरच्या हवेला. आवाज तर येतच असेल. तर तसंच बाहेरचं पण आणि चूल मी दुसरीकडे घेतली. काय काय गोड दिसते ना. आणि तिथं का तेवढं घेतलंय उकरलंय. आणि तसंच घरातलं बी घ्यावं हिरवं गार मस्त दिसल आहे की नाही. दिसल ना. तर हो का चूल तिथं मांडली. इथं चूल होती आपली आहे की नाही. तिथं मांडली. तिला धुवून घेतली. पोतारा दिला तिला आणि हो का सारून घेतली. बघू शकता मस्त वाटतंय. ते बाया बसलेत गप्पा मारत. म्हणलं चला एक खेडेव तर बनवावं. आणि आता रेसिपी करायला खाट तिकडं मांडलाय. ते बाया बसले ते आपल्या तिकडे गप्पा मारत. खाट मांडला ना तिकडे मी लय अर्धा होत होती खाटाची. जागाच नव्हती म्हणून तिकडं मांडला मी खाट. आवाज येतोय का माझा? कूलर चालू आहे ना. का मला घाम पण लय आलाय आणि गरम लय होते ना. घेतलं सारवून. आता घर पण झालं. उद्या आहे आपला कार्यक्रम. त्यामुळं म्हणतात ना बाई घराला शोभा आणते. ती पडलेला असू ना त्या झडलेला असू. सारवल्याशिवाय का नाही गुळगुळ हिरवं गार असलं ना मग. आणि पहिल्या बाया सारवूनच स्वयंपाक रोज उभ्या कुडवी. पोतारा घेतला ना असा पोतारा घेतला आणि शेंतर नसलं ना असा पोतारा घेतला का नाही. आणि हे माय लेकरांनी बघायचं नसतं म्हणून पहिल्या बायांचा रिवाज. आणि हे बघायचं नसतं. मग मी एकदा काय केलं पोतारा दिला ना असंच ठेवलं. तर आई मला म्हणली अगं माया बाप लेकाने बघायचं नसतं. तर मी म्हटलं नेमकं काय होतं हे ग. हे घर नाही घेतलं सारवून शेणच पुरलं नाही ही काय. आणि आपले बाणव पण कुठं टाकायचे बाहेर. मग जागा होती पण बाया गप्पा मारते त्या. आणि बायांना थोडी म्हणता येत आहे जावा म्हणून. आणि त्यात शेण पण नाही. आणि पहिल्यासारखी गुरं नाही ती. आणि पहिली कुठं पण फॉरेस्ट नाही का तिकडं आम्ही गवरे आणायचो. शेण पाटी आणायचो. आणि 2 पाट्या शेण आम्हाला लागायचं पहिलं. कारण सारवायचं ही उभी कुडवीन ही लय पहिला नियम. आणि तिकडं मंदिर होतं ना तिकडं पण सारवायचंच होतं पहिलं. मग तिकडं केलं चांगलं गुळगुळीत. 10 बाया सहज बसवू शकते. ते असं मंदिर मोठं लट केलं. आता दाखवीन मी जर मला जमलं तिकडं जायला तर दाखवीन. नाही तर मग मला घरीत आता उद्या डाळ घालायची पावशेर. डाळ घालायची पुरण काय सगळं भजन कुठं काय नून बाई नून सगळं सणच 2 सण होत्यात. फक्त का नाही त्यात बदल काय होतो माहिती का. सकाळनं निवद नारळ देवाला आणि कोंबडा कापायचा. आपल्या घरच्या देवालाच आहे. तुम्ही बघितलं कधी आमचं मंदिर कुलदैवत. पहिले आमचे अजून पण आमच्या इथनं जत्रा निघती. जेव्हा तिथनं मान होईल का नाही तेव्हा पुढं देव येतो भैरोबा. आणि हे मी कधी तुम्हाला दाखवलं नाही. आणि कधी तिकडं जायचं समज. आणि अजूनसुद्धा ती प्रथा आहे. अजूनसुद्धा प्रथा आहे. कारण ती आमची देवी एवढी जागृत होती ना. तर गाई तर गाभण चालली का नाही तरी पण त्या गाईचं खाली व्हायचं एवढी जागृत. पण आता ती देवी पाक नाही का भ्रष्ट झाली. भ्रष्टाचार झाला तिच्यावर. मग काय आता लोक असते तेव्हा माझ्या अंगावर काटा फुटतोय असते. एकदा आमुष्याला का पौर्णिमालाच आमुष्या दिवशीच मला केसाचा बुचका देवाच्या मागं घावल्याला. आता ती नेमका कशाचा होता. पोतराजाचा होता का बायांचा कशाचा होता. कुणी काय देवावर काय केलं तर ती मी आणलं आणि एक जणीला विचारलं आणि ती जाळून दिली. आवले माणसं अवघड. आता मग मी म्हणलं होतं तुम्हाला माझा यूट्यूबचा पहिला पगार झाला की मी मंदिर बांधल. पण आपला एवढा पण पगार झाला नाही. कारण त्याला खर्च
लय होणार आहे. इट तर आहे पण अजून इट आणावं लागन, त्याला दरवाजा तसला नाही का गेट, सत शिकलं गेट आहे का तसला दरवाजा आणावा लागन, उचा असं करावं लागन, त्याच्यावर कळस आणावं लागन. नुसतं बुच्च ठेवू शकत नाही ना आपण, त्याच्यावर कळसही लागतोच. आणि लोक पचत्री तिथं ठेवत नाही. एक पितळची पचत्री बारकीशी आणली होती तर ती गायब झाली बघा. आता फक्त ती दिवा तेलचा राहिला. आता मग देवाला मी आणलं होतं पंचपाळ आणलं होतं बारकूसं 2 याच, परत ते उदबत्याचं आणलं होतं पण ठेवतच नाही ती. आता ती तुळस लावली तिथं देवापाशी तुळस लावण्या, पण ठेवतच नाही ती. नारळ लावला होता, परत लिंबुनी लावली होती, कोण ठेवत नाही. आणि तिकडं आपण पूजालाच जातो, जास्त जात नाही तिकडे. अशी पण लोक आहेत ती. अजून पण ती प्रथा चालू आहे बरं का. आमच्या इथनं जेव्हा आमच्या देवाचा मान होईल तेव्हा ती भैरोबा तिथनं येतो भेटच घेऊन. अजून पण प्रथा चालू आहे तिथनं, कारण देव तिथनंच वाजत गाजत काही हलगे असते. ते मी कधी तुम्हाला सांगितलं नाही, फक्त सांगितलं पहिलं जात होतं, पण अजून पण ती प्रथा चालूच आहे. कारण पहिलं छबिना तर जात होता, पण आता देव तिथनं येतोय, मग तेव्हा ती छबिना इकडं निघतोय असं आहे. तर झालंय सारवून वगैरे. आता उद्या सण सूद ते तर तुम्हाला दिसलंच. पुरणपोळी निवद ही आईला पटकन द्यायचं करून, निवद ही दाखवून, कोंबडा ही आपल्या लवकरच सवासण्या ना. आमच्या सवासण्या का नाही 4 नाहीतर 5ला बरोबर असते त्या, कारण जीवनच जाते त्या, पहिल्यांदा जेवायला येते त्या अशा आमच्या सवासण्या. पण आता आमची चुलतीची सवासण्या असते त्यास, म्हणजे बाया म्हणतात ना की बाया खरंच ग तुझं लवकर सण असतो, म्हणजे पटकन करून जेवून जाते त्या, खरकट पाणी पाडून जाते त्या. आणि आमच्या चुलतीचं असतंय, म्हणजे बाया म्हणतात तुझ्या चुलतीचं असतंय निम्या रात्रीचं माणसं झोपेतनं यायचं जेवायला. ज्याचा ज्याचा नियम असतोय हाय का नाही. मी त्यांना म्हणत नाही, पण अशा बाया म्हणतात. मी त्यांना म्हणलं पहिल्यापासून त्यांचा तसला आहे करणं, तर त्याला त्यांचं पण लय निर्मळ धर्मळ असतं, ती तिथंच राहतात. आणि राहिला प्रश्न मी देवाचा सांगत होते, पहिला पेमेंट झालं की मी मंदिर बांधल, पण जेवढा आपला पेमेंट झालं नाही, कारण देवाला पण माहिती आहे आपल्याला आडूसा जास्त महत्त्वाचा होता. त्यामुळं का नाही मी आडूसा केला पहिला आम्हाला. आता देवाला हाय तवर तात्पुरतं. आता माझं घर तर झालंय, आता इथनं पुढं मी देवाचं नक्कीच करणार. मी कुणा पुढं हात पण पसरणार नाही, कुणाला मागणार पण नाही. कसं आहे माहिती आहे का, ज्याला देवाने का नाही तुम्हाला 2 रुपयाची 1 रुपयाची अशी मदत करायची असेल देवाला तर नक्कीच करू शकता, पण आत्ता नाही. हा ते ज्या वेळेस मी बांधायला काढेन ना त्यावेळेस, कारण ती देव खरंच लय जागृत. असं मनापासून बिंबीला वड पडण्यापासून तर तुम्ही काही गोष्टी माहितल्या तर नक्कीच पूर्ण होत आहे. आणि कसं आहे माझं तिथनं चांगलं झालेलं आहे देवापासून, तुमच्या आशीर्वादाने पण. आणि तुमच्यामुळं म्हणजे आपल्याला घर नव्हतं, ती परिस्थिती मी कधीच विसरू शकत नाही. आणि माझं चांगलं झालं ना तर मी कधीच कुणाला विसरणार नाही, कारण जोपर्यंत माझा जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी करत राहणार. आणि सिंगल मदर असूनही सगळ्या गोष्टी मी करते म्हणल्यावर तुम्ही विचार करा, 2 आईबाप आणि 2 लेकरं आणि मी, अशी माझी फॅमिली पूर्ण होती या. तर चला झालं आहे आपलं सारवून धरून. आता स्वयंपाकाचं बघून निवांत, कोण खात नाही एवढ्या लवकर. झाले सारवून, शानच पुरलं नाही, काय करावं आता, ह्या घराला शानच पुरलं नाही. बघू आता. मी नंतर आपल्याला देवाचं घर होतं आणि बाहेरचं होतं, कारण स्वयंपाक करायचं चूल तिथं मानले तुम्ही तर बघितले. तर हेड्याव आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आणि मी सारवून काढताना हेड्याव काढणार होती पण लाईटच गेली, त्या घरात मरणाचा अंधार पडतोय, लाईटच गेली म्हणून काढला नाही. आणि आता थोड्या वेळ झालं सारवून झाल्यावर लाईट आली, म्हणलं जरा एक ब्लॉग दाखवावं, लाईट आली तुम्हाला दाखवावं मी कसं सारवलं कसं नाही. तर या सगळ्यांनी निवद नारळ आणि प्रसाद खायला. तर चला बाय.